मित्रांनो, सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे आणि लग्न झाल्यावर प्रत्येकाला मॅरेज सर्टिफिकेट बनवावं लागतं। तर तुम्ही खेडागावात मॅरेज सर्टिफिकेट कसं बनवायचं ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। पण त्याआधी आम्हाला फॉलो करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या ज्याही मित्राचं लग्न जमलं असेल किंवा झालं असेल त्यांच्यापर्यंत शेअर करा। तर मॅरेज सर्टिफिकेट बनवण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतं तर ते सर्वात आधी आपण पाहूया। यासाठी वधूवराचा फोटो लागतो, आधार कार्ड लागतं आणि शाळा सोडल्याचा दाखला लागत असतो। त्यानंतर लग्नपत्रिका लागत असते, कुटुंबातील 3 साक्षीदार लागतात, त्यांचे तिघांचे फोटो, तिघांचे आधार कार्डचे झेरॉक्स लागतं, ब्राह्मण सोबतचा लग्नाचा फोटो लागत असतो आणि ब्राह्मणाचा आधार कार्डचा झेरॉक्स किंवा त्याचा पुरावा लागत असतो आणि एक मॅरेज सर्टिफिकेटचा फॉर्म तुम्हाला भरावा लागतो आणि हा फॉर्म तुम्हाला तुमच्या गावाच्या ग्रामपंचायतीत जमा करावा लागतो। त्यानंतर तुम्हाला 3 ते 4 दिवसांनी तुमचं मॅरेज सर्टिफिकेट हे दिलं जातं आणि यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी पे करण्याची आवश्यकता नसते। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा